ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज नागपंचमी. त्यानिमित्त माझ्याकडून तुम्हाला खूप खूप आणि खूप काही शुभेच्छा. तर आपण आज ऐकणार आहोत की नागपंचमी का साजरी करायची आणि आपली ही परंपरा जी बुडत चालली आहे त्याबद्दल पण आपण काय करू शकतो याबद्दल माहिती ऐकणार आहोत. तर मंडळी, आज नागपंचमी आहे. आता ही नागपंचमी सण त्याचे वेगवेगळे प्रकारे समजा साजरे करण्याचे, त्याच्या मागच्या वेगवेगळ्या कथा आहेत. पण त्या कथा आपण घ्यायच्या नाहीत आज. तर त्याचे मागचं महत्वाचं कारण आणि ही नागपंचमी का साजरी करावी. तर पूर्वी काय होतं की भारत हा शेतीप्रधान देश आहे. भारत हा शेतीप्रधान देश आहे. समजा आता उद्योग वगैरे वाढलेत हा विषय वेगळा आहे, परंतु पूर्वी भारत हा शेती करण्यापैकी. मग काय असायचं पूर्वी शेतीमध्ये साप असायचे. मग नकळतपणे बऱ्याच वेळेस काय व्हायचं, शेतीचं काम करताना नांगरताना काही काम शेतीमध्ये अवजाड वापरतात ना, त्यावेळेस साप मारल्या जायचे. म्हणजे नांगरात अडकून मरायचे कधी त्या जमिनीमध्ये. मी असे काही प्रकार व्हायचे. अथवा काही भीतीसुटी आपले गोटे वगैरे असायचे गाई गुरांचे. मग त्या गोट्यामध्ये निघतात, अगर कुठं काही शेतामध्ये निघतात, मग ती मारल्या जायची, भीतीपोटी मारल्या जायची त्यांना. आता बऱ्याच वेळेस साप विषारी असतात नसतात ही वेगवेगळे प्रकार, त्याच्यात ते शास्त्र आहे, ते आपल्याला तेवढं काही माहीत नाही. परंतु लोक भीतीपोटी मारतात, त्यांना मारतातच. तर हे जी पातक आहे, आता ही साप मारणं म्हणजे एक पाप आहे. आणि खूप वेळा काय असतं की साप ही असं एक आपलं शास्त्र सांगतं की साप ही आपले पूर्वज आहेत. म्हणजे आपल्या एखाद्या घरामधील व्यक्तीचा मृत्यू झाला, कमी वयामध्ये जर मृत्यू झाला, तर त्याच्या जी इच्छा काही असतात घरातील व्यक्तीबद्दल, त्यामध्ये जर कमी वयातील मृत्यू झाला तर समजा त्याचं लग्न झालं असेल तर त्याची मुलं असतात, छोटी छोटी मुलं असतात. मग त्याची बायको असते, आई वडील असू शकतात. मग अशा लोकांमध्ये त्या माणसाचा आत्मा का रमतो, तर कमी वयामध्ये मृत्यू झाल्यानंतर त्याच्या बऱ्याचशा गोष्टी स्वप्न राहिलेले असतात. जगण्यातली जी स्वप्न आहेत ना, ते अधुरे राहिलेले असतात आणि त्याला मोक्ष भेटत नाही. त्याच्यामुळे त्याचा जो अतृप्त आत्मा आहे, तो आत्मा सापाच्या स्वरूपामध्ये वावरत असतो. म्हणून बरंच तुम्ही निरीक्षण करा की जर तसं तुमच्या घरामधील कोणी कमी वयाची व्यक्ती वारलेली असेल, त्याचं बरंचसं राहिलं असेल, मुलं असतील, छोटी छोटी मुलं असतील, बायको असते, आई वडील असतात, तर त्या लोकांना ज्याच्यावर त्याचं प्रेम असतं, मुलावर असेल तर मुलांना साप ही दिसतातच. बायकोवर असेल, बायकोला पण साप दिसतात. आईविषयी असेल, आई वडिलाविषयी असेल तर त्यांना पण साप दिसतात. म्हणजे साप कधी ना कधी दिसतोच त्यांना. तो काही करत नाही, पण समजा शेतामध्ये अथवा इतर घरात वावरताना कुठेतरी अगर स्वप्न भास होतो कधी कधी साप असल्याचा. अगर सापाची भीती वाटते, कधी कधी आपण डोळे झाकले सहज त्यानंतर आपल्या इथं कुठेतरी साप आहे काही की असं त्यांना वाटतं. म्हणजे भास निर्माण होतात. कधी कधी साप नाही दिसले तर आपण एकांतमध्ये असतो, त्यावेळेस कुणीतरी आहे घरामध्ये, कुणीतरी आहे असा एक भास होतो निर्माण. म्हणजे याचा अर्थ असं समजायचा की आपली जी गेलेली व्यक्ती आहे कुणी,
तर ती अदृश्य रूपाने आपल्या सभोवताली वावरत आहे, लक्षात घ्यायचं. म्हणजे ती आहे. आपण जे काय करतो काय नाही हे ती बघत असते. मग बघत असते म्हणजे काय होतं, तिला ते दिसतं. आपल्याला ते दिसत नाहीये, पण त्याला त्या व्यक्तीचा जो आत्मा आहे त्या आत्म्याला आपल्या घरातलं सर्व दिसतं. आपले लेकरं काय करतात, बायको काय करते, काय चाललंय, काय हे सर्व गोष्टी पाहत असतो अदृश्य रूपाने. तर मग बऱ्याच वेळेस काय होतं, त्याला असं मानवी रूप करू शकत नाही ते, मग ती सापाच्या रूपाने आपल्याला ते दिसतं. ते साप निघतो, मग ती बघत असतो तो. आणि त्यामागचं कारण म्हणजे खूप वेळा आपण प्रापंचिक जीवनामध्ये खूप गुंतून जातो. मुलं त्यांच्या शिक्षणाच्या वरिष्ठ ह्याच्यामध्ये ते गुंतल्या जातात, बायको तिच्या व्यापात गुंतल्या जाते. आणि होतं काय, मग ते आपण विसरतो त्या व्यक्तीला विसरल्यानंतर ते तसे दृश्य निर्माण करते. साप दिसणं, भास होणं, ह्या गोष्टी पाहत असते ते. मग त्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो. आणि आपण साप मारतो, हे पातक पाप होतं. मग ह्या पापातून मुक्ती होण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये जे अदृश्य आत्मे भटकत असतात सापाच्या रूपाने सभोवताली कुठे इकडे वावरताना, तर ते जे असतं, तर त्यांना एक मोक्ष मिळावा, अगर त्यांनी आपल्याला त्रास देऊ नये म्हणून ही जी नागपंचमीची पूजा आहे ही करायची असते. आता ही नागपंचमी जवळजवळ प्रत्येक महिन्याला येते. आपण कुणी पाहत नाही त्याला, बरेच लोकांना माहीत पण नाही, पण प्रत्येक महिन्यामध्ये पंचमी असते. पण विशेष म्हणजे वर्षातून एकदा ही नागपंचमी, तिचा उत्सव सण या गोष्टी करायच्या असतात. म्हणजे या पापातून त्याचं एक आठवण म्हणून आपण आनंदी राहावं यासाठी त्याला तिची पूजा करायची असते. तर लोक ह्या गोष्टी विसरत चालल्या आहेत. ही महत्वाच्या जी आपल्या पूर्वजांनी जी करून ठेवलेल्या परंपरा आहेत ह्या विसरत चाललो होतो आपण. मी तुम्हाला काय सांगू, सकाळी पाहिलं मी तर पूर्वी आमच्या लहानपणची नागपंचमी म्हणजे 4-5 दिवसापासून आम्ही झोके बांधण्यासाठी, माझी ह्या झाडावर ह्या फाट्यावर माझी जागा आहे, त्या फाट्यावर जागा आहे, हे भांडणं असायचे झोका बांधण्यासाठी. आता मला एक पण झोका दिसला नाही हो सकाळी. 4-5 दिवसापासून असायच्या. पूर्वी मुली पंचमीला माझ्या माहेरी जायचं. अगर पंचमीला भाऊ येत असे नेहाला सासरी मुलींना, भाऊ येत असेल, येणार आहे माझा भाऊ, आता पंचमीला घेऊन जाणार आहे मला, हे ते गेलं, संपूनच गेलं. मुली नागपंचमीला अगर माहेरी जातच नाहीत का नेत नाहीत ही बाजू वेगळी असून ती काय असेल ते असेल, पण ही पंचमी गेलीच. 10-10 दिवसापासून 5-5 दिवसापासून मुली येत असत पंचमीला जायचं म्हणून. ते आता मुली येत नाहीत, मुलींना माया राहिली नाही आणि भावांना बी माया राहिली नाही. ते बोलाया म्हणून जे प्रकार होता, गाणे वगैरे हे असे फिरायच्या, गाणे म्हणायच्या मुली नवीन आलेल्या, मग ओळखी व्हायच्या, तिची मैत्रीण आलेली असायची, तिचं कसं चाललंय, माझं कसं चाललंय, ह्या गप्पा सर वगैरे. कारण आता फोन आहे, हॅलो कुणाचा ग फोन आहे, झालं संशय चालू. हे सगळं गेलं विसरून. ही परंपरा आहे आपली सणाची, हळूहळू लोप पावत चालली. ते चालू द्या, ते चालू द्या. परंतु आता समजा आपल्या घरामध्ये जी मुलं आहेत ही का चालली, आपण आता करणं गेलोत ना. आपण हे उत्सव पूर्वीसारखे करत नाहीत. पूर्वी नागोबा
पूजण्यासाठी बाया वारुळाला असे टोळकेचे टोळके जात असत, वारुळाला पूजा करायचे, वारुळाला दूध सोडायचे, ते लाह्या असायच्या, ज्वारीच्या लाह्या करायचे, मकाच्या लाह्या करायचे, त्याचा प्रसाद असायचा. आम्ही लेकरं तर त्या आमच्या गावामध्ये मंदिर होतं, मारुतीचं आहे अजून बी, तिथं वारुळ होतं पलीकडेहून, आणि तिथं असे लोकपूजा येऊन खूप गर्दी असायची. आणि ती लाह्या खाण्यासाठी आम्ही लेकरं, कारण आम्हाला प्रसाद म्हणून मिळायचा. मग आपल्या ओळखीची कुणी बाई असेल, अगर कुणी मुलगी तर आपल्याला ती भरपूर मिळायचं. आमचा दिवस ह्याच्यावर जायचा लेकरांचा, म्हणजे लेकरं आम्ही खूप काय, आमची कंपनी. तर नुसत्या दिवसभराच्या लह्या आणि ती बाया जी काय ती कानवले म्हणून जे आणायच्या ते नागोबाला देण्यासाठी, हे कानवले पण द्यायचे आम्हाला. त्या वारुळापाशी ठेवते, तिथं उभा राहिला की धर तुला एक म्हणायचे. आमचा दिवस हे पोट भरण्या ह्याच्यातच जात असे. आता कानवले नाहीत, लह्या नाहीत, लेकराला ते माहीत बी नाही. कारण आताच जी युग आहे, ही पिढी ती असल्या गोष्टी करणा गेली. ते वारुळ असून बी त्याच्यात नागोबा पण राहिना गेलाय. नागोबा नाही कळायला लागले आता. यात उपयोग नाही, राहून उपयोग नाही, आपल्याला कोणी पुजायला येतच नाही. पूर्वी अजून काय असायचं, भिंती असायच्या, असं सारवल्या भिंती असायच्या. त्या भिंतीवर काय करायचं, हळदी कोळसा असं घासून त्याचा कलर काढायचे. कलरनं ते नागोबाचं चित्र काढायचे ते लोक. मी पण काढलेलं आहे. मी आमच्या घरी, मला चित्र काढायचा खूप छंद होता आणि ते चित्र मी काढून देत असे पुन्हा पुन्हा. आमची आई अगोदर ते चित्र काढायचे त्याच्या. मग मला थोडंसं कळायलं की मग मी नाही, आई असं नसतं, त्याला असे मुंडे असायला पाहिजे, त्याला डोळे असायला पाहिजेत. मग मी डोळे वगैरे असणारं चित्र त्या भिंतीवर ते नागोबाचं चित्र मी काढून देत असे. त्याची पूजा केली जात असे. तर आता ते राहिलंच नाही. आता चकचकीत भीती झालेल्या आहेत. चकचकीत भीतीवर कोणी नागोबा गोळसावा तिथं काढावा, ते म्हणजे घाण होईल. घाण होण्याचं नाही, पण ते नागोबाचं चित्र लावता मिळतो ते पण लावत नाही, त्याची पण पूजा केल्या जाय नाही गेली आजकाल. असो, पण ही परंपरा आपण विसरत चाललो, कारण आताच्या बायाच करत नाहीत. मग ही बाया करत नाहीत पुढच्या, तर पुढची पिढी कशी करेल? तर मला एकच म्हणायचंय, हा नागपंचमीचा सण म्हणून नाही. तुम्हाला हात जोडून महिलांना एक विनंती करतो, आपला नागपंचमीचा सण म्हणून नका धरू. इतर बी सण आहेत, लक्ष्मी आहे, महालक्ष्मी असतात, गौरी वगैरे असतात ना, ते असतात. हे तुम्ही जर केलं, तुम्ही जर चांगलं केलं, त्याची पूजा वगैरे अशा गोष्टी जर केल्या, तर तुमची मुलं हे अनुकरण करतील तुमचं. तुम्ही जर विसरत चाला तर मुलं कुठून शिकणार? कसं असतं, आई ही मुलांची पहिली गुरु. आई जसे करते ना तसे मुलं अनुकरण करत असतात. म्हणजे मुली आईचं अनुकरण मुली करतात, मुलं वडिलांचं अनुकरण करत असतात. म्हणून पुढच्या पिढीला आपले जी संस्कार आहेत, जी आपली भारतीय संस्कृती आहे, देव धर्म ह्या गोष्टी आहेत, जर आपल्याला टिकवायच्या असतील तर आपण स्वतः ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. तर मुलं करतील. तुम्हीच नाही केलं तर मुलं कुठून शिकणार आहेत? पुन्हा उद्याच्याला कशाला म्हणायचं, मुलांना दोष का द्यायचा? मुलांचा दोष याच्यामध्ये काही नाहीये, कारण तुम्ही सक्रिय राहा. तुम्ही घरामध्ये पूजा अर्चा अशा गोष्टी, धार्मिक सण हे चांगल्या प्रकारे करा, पदार्थ चांगले करा. म्हणजे चांगलं करायचं शिका, म्हणजे तुमचं अनुकरण ती लेकरं करतील. तुम्हीच कटाळखोर, तुम्हीच मोबाईलमध्ये डिवचित बसलात, लेकराला काय दोष द्यायचा आहे? लेकराचं काही चूक नसते. ते चिखलाचे गोळेत, जसं आपण त्याला आकार देऊ तसं ते आकार घेतात. मग तुम्ही चांगला आकार दिला तर ते चांगले होतील. सुरुवात आपल्यापासून करायची असते. वडिलांनी सुद्धा मुलं जे आहेत, वडिलांनी आपण देवधर्म, देवाची पूजा करणं, जप करणं ह्या गोष्टी जर घरामध्ये तुम्ही करत राहिलात तर मुलं तुमचं बघून ते शिकतील. तुम्ही त्यांना सांगा, त्यांना शिकवा, आपली संस्कृती सांगा, देवपूजा करण्याचं महत्त्व सांगा, देवाला पूजा केल्यानंतर आपल्याला काय मिळतं,
ह्या गोष्टी बोलत राहा. घरामध्ये चर्चा करा देवाविषयी, आपल्या सणाविषयी, ह्या गोष्टी. तर आपल्यामध्ये बदल स्वतःमध्ये घडवा. आता आपल्यात काही ती गोष्टी राहिल्या नाहीत. तुमच्या आया करत होत्या, तुम्ही करायचं सोडून दिलं. तुम्ही करा. तुम्ही केल्यानंतर मुलं आपोआप करतील. ते तुम्ही 100% केलं तर मुलं 25% तरी करतील, तुमचं शिकतील. कदाचित त्यांच्या मनामध्ये की आपली आई अथवा आपले बाबा असं करत होते, हे तर राहील. त्यांच्याहून संस्कार लोक नाहीत घडवत, तर तुम्ही घडवत असतात. म्हणून हे जे आपले सण आहे, देवदेव आहे, काय जे आपले प्रत्येक सणामध्ये अगर कुठल्याही याच्या मागे धार्मिक कारण जोडलेलं आहे, देवधर्माचं कारण जोडलेलं आहे. या गोष्टी आपण केल्यानंतर घरामध्ये एक आनंद, उत्साह हे राहतं. आणि हे शिकण्यासाठी आपल्या मुलांसमोर ह्या गोष्टी करणं अत्यंत गरज आहे. तुम्हाला कितीही कंटाळा आला, काही झालं तरी तुम्ही आपल्या मुलांसाठी, पुढच्या पिढीला चांगले संस्कार होण्यासाठी ह्या गोष्टी कराच. दुर्लक्ष करू नका, कंटाळा करू नका. मी चांगल्यासाठी सांगतो तुम्हाला. खूप महत्वाचं आहे हो हे. कारण तुम्हीही केलं तर मुलं करणार आहेत. आता मी सकाळचीच म्हणलं ना गोष्ट, की मी झोके नाहीत, कुठं काय नाही, आता सणच नाही, अवघड वाटलं. पूर्वी किती कालवा असायचा गावामध्ये. नव्या नव्या मुली घेऊन सासरी गेलेल्या यायच्या, ते मैत्रिणी गप्पा गोपी कोपऱ्यात बसून गुलू 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 बोलायच्या. तुझं कसं आहे का, तुझा नवरा काय म्हणते का, माझा नवरा काही करता, हसलाच असला काही ना काही चालायचं. खूप मजेशीर असायच्या गोष्टी. आम्ही लेकरं आले का आमचं काय त्याच्या गुडगुड गुडगुड चालायचं. हे इकडल्या तिकडल्या बाता असायच्या, गप्पा असायच्या, एक त्याला एक वेगळाच रंग. मग आईनं आतून हाक मारायची, अगं अर्चना, अगं किती वेळ झालं, ये ना घरी इकडे. आले ग 2 मिनिटं आले, ती अक्का आली ना म्हणून तिला बोलते मी. हे चालूच असायचं. 4 चौकी मिसळायच्या, त्यांच्या गप्पा गोष्टी. आणि हे वेगळं, कुणी श्रीमंत जरी असली मुलगी तरी श्रीमंताच्या घरी दिली असली तरी गरिबीच्या मुलीला पण विचारत होती, कसं चाललंय, काय करते की तुझे नवरा, काय करतो, काय नाही, काय चाललंय. ह्या गोष्टी होत असत. ती जी आनंद आहे ना, तो आता राहिला नाही. खरंच राहिला नाही तो आनंद. विसरत चाललोत आपण. तर मला एकच सांगायचंय आजच्या नागपंचमीच्या दिवशी, की तुम्ही या गोष्टी विसरू नका. आपल्या पुढच्या पिढीसाठी तरी ह्या गोष्टी करा. मुलांना चांगले संस्कार द्या. आणि ही नागपंचमीला मी सांगितलं, नागाची पूजा करण्याचं कारण म्हणजे जे आपले अतृप्त आत्मे आहेत त्यांना तृप्ती भेटते, त्यांचा आशीर्वाद भेटते. ते जर शांत झाले तर तुम्हाला यश येतं. तुम्ही जे काम करतात त्याच्यामध्ये यश येतं. घरामधला जो आनंद आहे तो अजून वाढतो चांगला. तुम्ही समजू नका, लक्षात घ्या, तुम्ही असं समजू नका आपले पूर्वज जर गेलेले असतील ना, असे कमी वयातले अथवा जास्त वयातले, त्यांचे जर आत्मे असतात ना, आणि तुम्हाला कदाचित साप वगैरे जर दिसत असेल ना, तुम्हाला कधी मध्ये, सारखा नाही तर कधी मध्ये जर दिसत असेल, तर समजून घ्यायचं की आपला पूर्वज, आपला जो कोणी होता माणूस, तो आपल्या घरामध्ये वावरत आहे, आपल्या सभोवताली आपल्यावर नियंत्रण करत आहे. आपण काय करतो, काय नाही, या सर्व गोष्टी तो पाहत असतो. असं समजू नका की आपल्याला काही आपल्या ती गेला मेला, असं नसतं. जोपर्यंत त्याच्या आत्म्याला तृप्ती भेटत नाही ना, तोपर्यंत तो असाच भटकतो. त्याच्यामुळं त्याच्यावर लक्ष ठेवा. आणि त्याच्यासाठी तुम्हाला जेवढं घडन तसं जे सण वगैरे असतात त्याच्यासाठी नैवेद्य ठेवत जा.
प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचं आठवण काढत जा. आपल्या घरामध्ये कुठलाही उत्सव असेल, सण असेल, काही असेल तर पूर्वजांना विसरू नका. सांगायचं म्हणजे जर त्यांचा आशीर्वाद, ते जर शांत झाले, तृप्त झाले, तर तुम्हाला काही होणार नाही. तुम्हाला एका प्रकारे संरक्षण करत असतात ते, लक्षात घ्या. तुम्ही जर त्यांना विसरलात तर ते संरक्षण नाहीत करणार, तुम्हाला त्रास देणार. त्याच्यामुळे त्यांना विसरू नका. ते वाटतं की ते काय, मी आता कुठे आहेत ते, आणि ते काय करणार आहेत, काही करणार नाही, तुमची वाट लावणार आहेत. ते काय करणार कसं नाही, ते अशी वाट लावतात की तुम्हाला जन्मभर आठवण राहील असं करतात. ते तितकं असं कच्चं समजू नका त्यांना. गेलं आणि सोडून दिलं, अजिबात नाही समजायचं तसं. ती तुमचा गैरसमज कोणाला तुम्हाला मान्य नसेल, पण आपले जे गेलेले अतृप्त आत्मे असतात ना, ते भयंकर कार्यक्रम करतात. ते त्याच्या मला भीती वगैरे दाखवायला नाही. एक सत्य परिस्थिती, एकाचं घर उद्ध्वस्त केलंय त्यांनी, अनुभव आहेत आपल्याला. तेवढं असं समजू नका, त्याच्यावर असं टाइमपासवर घेऊ नका मी काय बोललोय. त्याच्यासाठी तुम्ही जे घरात काय जे करता, चांगलं करता वाईट करता, याच्यावर त्याचं नियंत्रण असतं, निरीक्षण असतं. त्याच्या मनाविरुद्ध काही जर घटना जर घडत असेल तर तुम्ही उद्ध्वस्त व्हाल. त्यासाठी त्याला तृप्त करा, त्याचा आशीर्वाद घ्या. साप दिसणं म्हणजे नागपंचमीला दिसावं असं काही नाही. नागपंचमीला पूजा करण्याचं कारण त्याच्या मागचं ते आपल्या पूर्वजांची पूजा आहे, ते एक प्रकारे. आणि सापाची पूजा केलेलं चांगलं असतं. आता ही शंभूचा साप हा तर वेगळाच झालं, ते विषय वेगळा आहे तो. पण हे आपल्याला दिसतात ना, ते आपले अतृप्त आत्मे असतात, लक्षात घ्या. तर तुम्ही आज तरी आवर्जून नागपंचमी दिवशी तरी त्यांची पूजा घ्या, त्यांचा आशीर्वाद घ्या. तुमचं लक्ष असू द्या, तुमची सेवा मी करूत असं म्हणा, तुम्ही आशीर्वाद द्या म्हणा. अशा पद्धतीनं आजच्या दिवशी, नागपंचमी दिवशी त्यांचा सण साजरा करा. त्यांना गोडधोड नैवेद्य ठेवा. आणि हे तुमचं केलेलं सगळं अनुकरण तुमची मुलं शिकतील, आणि मग आपलं नाव लौकिक होईल. किंवा पुढे जरी ते मुलं, त्यांच्या मुलगी असेल तर सासरे गेले तर तिथे सुद्धा म्हणेन की तुझ्या आईनं काय शिकवलं असं म्हणू नये. असं काही जर, त्याच्यामुळं आपलं नाव चांगलं व्हावं, तिथे सासरी सुद्धा आपलं नाव चांगल्या प्रकारे निघावं, म्हणून तरी मुलींना, आपल्या घरातील मुलांना काही संस्कार ठेवा, संस्कार देवा. आणि ही देवधर्म संस्कृती आपली जपण्यासाठी मार्गदर्शन करा. एवढीच तुम्हाला आज नागपंचमी दिवशी एक कळकळीची विनंती करतो. आणि हा आपला जो कार्यक्रम आहे तो इथेच थांबवतो. परत भेटणारच आहे उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी रहा आणि समाधानी रहा.